नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये एक आपण जबरदस्त इंडिकेटर ट्रेडिंग सेटअप बघणार आहे। या इंडिकेटरचा आपल्याला ॲक्युरेसी किती आहे ते आपण स्वतः याच्यावरती रिसर्च ॲनालिसिस अभ्यास केल्यानंतरच तुम्हाला समजेल। तुमचा स्वतःचा पण एक्सपिरियन्स घेणं तितकंच गरजेचं आहे, कारण की हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतोय। बाकी मी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला सल्ला किंवा शिफारस देत नाही आहे। ट्रेडिंग करणं तुमची मर्जी आणि तुमची स्वतःची जबाबदारी असणार आहे। चला मग व्हिडिओकडे पुढे जाऊया आपण। तर या ठिकाणी मी बँक निफ्टीचं चार्ट घेतलेलं आहे आणि टाइम फ्रेम आपल्याला 5 मिनिटाचं ठेवायचं आहे। तर या ठिकाणी आपण खालच्या साईडला जे बघतोय आपण, एक तर हिरवा कलर आहे आणि काळा कलरचं 2 लाईन अशा प्रकारे आपल्याला दिसतात। तर ज्या वेळेस ह्या काळ्या कलरच्या लाईनला हिरवा कलरचं लाईन क्रॉस करून वरती जातं त्यावेळेस आपण कॉल साईडमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतो। आणि ज्या वेळेस अशा प्रकारे हिरवा कलर काळ्या कलरच्या लाईनला खाली क्रॉस करतं त्यावेळेस मार्केट याच्यावरतीच एक्झॅक्ट भेटलं, इथं दिलं सिग्नल, तर इथून आपण पुटमध्ये एंट्री करू शकतो आहे आणि त्यानंतरनं मार्केट इथपर्यंत गेलेलं आहे। तर अशा प्रकारे आपण पूर्ण डिटेलमध्ये बघणार आहे कुठले इंडिकेटर आहे आणि या इंडिकेटरचे सेटिंग वगैरे काय असतील। तर व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी कंप्लीट मी सांगणार आहे। त्यासाठी तुम्हाला व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओला कंप्लीट स्किप न करता बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करून ठेवा आताच। तर चला मग या ठिकाणी आपण काय करणार आहे, सर्वात आधी आपण इंडिकेटरचा सेक्शनच बघूया, इंडिकेटरचं सेटअप बघूया, इंडिकेटर सेटिंग वगैरे काय असतील ते। तर इथं वरती बघू शकताय मी टाईप केलेलं आहे इंडिकेटरच्या सेक्शनमध्ये ADX अँड DI असं टाईप करायचं तुम्हाला आणि इथं समोरच तुम्हाला दिसेल। तर त्या ADX DI जे काय असेल त्याचे भरपूर सेटिंग तुम्हाला दिसतील, म्हणजे बरेचसे ॲप्लिकेशन इथे बघू शकता तुम्ही, भरपूर दिसतात, पण तुम्हाला काय करायचं आहे हेच घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये ओळखायचं कसं ADX अँड DI, तर खाली पण ते भरपूर आहेत, पण त्याच्यामध्ये आपल्याला हे बघायचं आहे बैकाबू OYG असं जे काय लिहिलेलं आहे तर ते आपल्याला बघायचं आणि त्याच नावाचं आपल्याला घ्यायचं आहे। तर ऑलरेडी मी घेतलेलं आहे। तर आपण काय करूया, याच्या सेटिंगमध्ये जाऊया। तर सेटिंगमध्ये इथं स्टाईलमध्ये बघताय याच्यामध्ये वेगळा कलर असू शकतो आहे, पण मी वरती DI+ जे आहे त्याला मी हिरवा कलर ठेवलेला आहे आणि DI- जे आहे त्याला मी काळा कलर ठेवलेला आहे आणि जे ADX दिसतंय तुम्हाला ते मी बंद केलेलं आहे। बाकी इनपुटमध्ये 14-20 असंच राहणार आहे, म्हणजे जे ऑलरेडी राहतंयच त्यामध्ये काय चेंजेस करायचं नाही आहे। तर याला ओके करून टाकायचं, फक्त एवढंच इंडिकेटरचं इंडिकेटरचं सेटिंग आहे। तर आता आपण बघूया एंट्री कधी घ्यायचं आणि एक्झिट कधी घ्यायचं। तर ज्यावेळेस आपण इथं तुमच्यासमोर एक एक्झाम्पल आहे, तर इथं जर आपण बघितलं ज्यावेळेस हिरवा कलर काळ्या कलरला क्रॉस करून खाली गेल्यानंतरनं एक्झॅक्ट त्याच्याचवरती कॅन्डल आपण बघू शकतो, इथून एंट्री आपण पुटमध्ये घेणार। आता ते पुटमध्ये घेण्यासाठी अजून एक कंडिशन आहे, एक तर पहिलं इथं कन्फर्मेशन मिळालं की हिरवा कलरनं क्रॉस करून खाली गेला आहे, म्हणजे हिरवा कलर खाली गेला क्रॉस करून, तर आपण पुटमध्ये एंट्री एक्झॅक्ट त्याच्याचवरती या कॅन्डलवरती आपण बघायचं आहे। याच्या पाठीमागचं अगोदरचं कुठं तर एक सपोर्ट आहे का बघायचं, त्या सपोर्टला जर ब्रेक करत असेल आणि खाली इथं काळ्या कलरला पण क्रॉस करून खाली जात असेल, म्हणजे 2 कन्फर्मेशन। एक तर पहिलं कन्फर्मेशन इथं इंडिकेट तुम्हाला दाखवा लागलं आहे की हिरवा क्रॉस करून खाली गेलेला आहे, मग इथं आपण अलर्ट राहू शकतो। त्यानंतरनं वरती जिथून पण आहे जे कॅन्डल तिथून पाठीमागचा आपल्याला एखादा सपोर्ट बघायचा आहे, त्या लेवलवरनं आपण काय करत ते सपोर्ट जर ब्रेक करत असेल तर तिथं आपण काय करणार एंट्री करणार आणि त्याच्यामध्ये आपण एक लॉंग पोझिशन लावू शकतो, क्षमा करा शॉर्ट पोझिशन आपण लावून इथं बघायचं आहे। तर इथं बघा आपण लावून बघूया, थोडक्यात हे मी इथून लावतो आहे कारण की हिरवा खाली तिथं क्रॉस केलेलं तुम्हाला दिसत असेल। तर हे वरती आपल्याला लास्ट स्विंगला काय करायचं आहे SL लावायचं आहे। आता ही बँक निफ्टीचं चार्ट आहे म्हणून इथं 80पर्यंत जवळपास पॉईंट तुम्हाला SL दिसत असतील। तर खाली आपण टार्गेट बघू शकतो इथपर्यंत गेलेलं आहे जवळपास 115 पॉईंट, बरोबर का, 115 पॉईंटपर्यंत गेलेलं आहे। इथं रिस्क रिवॉर्ड रेशो किती आहे तुम्ही बघू शकता, हिरव्या कलरमध्ये दिसत असेल या ठिकाणी। तर 83 पॉईंटचा जर SL असेल तर इथं 115 पॉईंटचा या ठिकाणी टार्गेट आहे 1:1.38। म्हणजे तुम्हाला टार्गेट काय करायचं आहे 1.38
1:1.5 म्हणजे 1.5 पटीने तुम्हाला टार्गेटचं सेटअप करायचं आहे। आणि हे पण तुम्हाला कसं करायचं आहे, SL ट्रेलिंग करायचं आहे। जर समजा तुम्ही इथं एंट्री घेतली आहे, इथपर्यंत तुम्ही SL लावलेला आहे, बरोबर, इथं SL लावलेला आहे, त्यानंतर इथपर्यंत जर मार्केट आलं तर इथलं SL उचलायचं, या ठिकाणी आणून प्लेस करायचं, म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट जरी SL गेला तर कॉस्ट टू कॉस्ट आपण फक्त ब्रोकरेज चार्जेस देऊनच बाहेर पडू शकतो, म्हणून SL तुम्हाला ट्रेल करायचं आहे। तर हे झालं पुट साईडचं। आता याच्यामध्ये अजून 1-2 उदाहरण आपण बघूया। तर इथं थोडंसं पुढे इथं तर या ठिकाणी आपण बघू शकता, इथं पण ऑलरेडी इथं क्रॉस केलेला आहे। तर तुम्ही हे बघू शकताय, हिरव्या कलरनं काळ्या कलरला वरच्या साईडला क्रॉस केला आहे। वरच्या साईडला क्रॉस केल्याबरोबर तिथूनच काय करायचं आहे, आपल्याला एक लाईन ड्रॉ करायचं आहे। जसं की आता हे मार्केटचं कसं आहे, सुरुवात आहे। जर मार्केटच्या सुरुवातीला आपण जर हे कुठलंही सेटअप अवॉइड केलं तितकंच छान असेल, कारण की मार्केटचं सुरुवातीचं मूवमेंट खूप फास्ट असतो, त्यामुळे आपल्याला समजणार नाही आहे, आणि शेवटचं मूवमेंट एकदम स्लो असतो मार्केट बंद होत असताना। त्यामुळे आपण सुरुवातीला आणि शेवटीला कुठलेही ट्रेडिंग सेटअप किंवा इंडिकेटरचा वापर न केलेलाच बरा असतो। सुरुवातीला मार्केटचं मूवमेंट फास्ट असल्यामुळे आपलं SL हिट होऊ शकतं, आणि शेवटीला मूवमेंट नसल्यामुळं टाईम डिके होऊ शकतं। तर यामुळे आपण काळजी घ्यायची आहे। तर इथं आपण बघूया, आता अजून एक इथं पुढं कुठं सेटअप आहे का, तर सुरुवातीला आपल्याला सोडायचं आहे। तर या ठिकाणी बघा, इथं एक दिसतंय तुम्हाला, हिरवा कलरनं इथं क्रॉस केलं आहे, बरोबर। क्रॉस केल्याबरोबर एक्झॅक्ट ह्याच्यावर जर आपण बघितलं, ह्याच्यावरती जर निघून गेलं, हे पाठीमागचं आपण रेजिस्टन्स बघणार आहे। इथं हिरवा कलरनं पहिल्यांदाच क्रॉस केलेलं आहे, पहिलं कन्फर्मेशन मिळालं, खालून वरती क्रॉस केलं आहे, बरोबर आहे का। आणि त्याच्याच एक्झॅक्ट जर वरी बघितलं आपण, इथून पाठीमागचं असंच एखादं रेजिस्टन्स बघायचं आहे। मगाशी आपण काय बघितलं, मार्केटवरून खाली येत होतं, म्हणजे हिरवा कलरनं काळ्या कलरला खाली क्रॉस केल्यामुळे आपण पुट साईडला बघितलं आहे, आणि एखादं सपोर्ट ब्रेकचं बघायचं। आता हिरवा कलर क्रॉस करून वरती चाललं आहे, म्हणून आपण एखादा रेजिस्टन्स बघायचा आहे। रेजिस्टन्स कुठं आहे, इथून इथं बघितलं हे रेजिस्टन्स, तर ह्याला ब्रेक केलं तर आपली एंट्री इथं होऊ शकते। इथं झाल्यावर आपल्याला पहिलं टार्गेट इथपर्यंत आहे, आणि SL आपल्याला इथं लावता येते। थोडक्यात जर सगळं काढलं तर एक रेजिस्टन्सला ड्रॉ केलं, इथं एंट्री होणार आहे या ठिकाणी, आणि इथं SL, आणि इथं वरती टार्गेट, म्हणजे निदान 1:1 तर तुम्हाला टार्गेट या ठिकाणी भेटणार आहे। तर हे अशा प्रकारचं सेटअप आहे। ह्याच्यामध्ये अजून एक आपल्याला हे बघायचं, एक गोष्ट बघायचं आहे, इथं जे तुम्हाला हिरवं दिसतं आहे, एक लेवलमध्ये क्रॉस केलेलं आहे। तुम्ही कधी पण ह्याचा वापर असा करू शकता। थोडक्यात तुम्हाला दाखवायचं काय, आता जर समजा एकदम बेस्ट कन्फर्मेशन पाहिजे असेल, जर समजा ही काळ्या कलरची लाईन आहे, बरोबर, त्यानंतरनं हिरवा कलरची लाईन असं छोटंफार क्रॉस केलं तर एंट्री लगे करायचं नाही। आपल्याला एकदम कन्फर्मेशन पक्कं पाहिजे असेल तर कधी पण एंट्री अशा ठिकाणी करा की इथं आपल्याला वाटलं पाहिजे हिरवा कलर पूर्ण खाली आला आहे, मग असं डायरेक्टली अपोजिट डायरेक्शनला असं 360 डिग्री अँगलनं ज्यावेळेस फिरत असेल मार्केट, त्यावेळेस असं क्रॉस ज्यावेळेस आपल्याला दिसेल हे अशा प्रकारचं, तर ते परफेक्ट आपल्याला एंट्री पॉईंट भेटेल। आता याच्यामध्ये कसं आहे, काळा कलर असा आहे, मग इथं थोडंच असं इथं हे असं थोडं वर गेलं, परत खाली गेलं, परत थोडं वर गेलं, म्हणजे हे जे एका लाईनीत चालतं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, एका लाईनीमध्ये आपल्याला एंट्री करण्यास थोडंसं टाळायचं आहे। आपल्याला डायरेक्टली असं काय करायचं आहे, हे ज्यावेळेस असं काळा कलर चाललं, बरोबर का, हे काळा कलर ज्यावेळेस चाललं, मग त्यानंतरनं हिरवा कलर क्रॉस करून वरती गेला किंवा क्रॉस करून खाली, अशा प्रकारचं जर मूवमेंट असेल तर आपल्याला एंट्री व्यवस्थितपणे भेटू शकते। आणि त्यासोबतच आपल्याला बघायचं आहे, एक कॅन्डल आपल्याला इथं एक कन्फर्मेशन दिलं हे इंडिकेटरनं, तर वरती आपल्याला कॅन्डल्सला पण बघायचं आहे की तिथं सपोर्ट हिरवा कलरनं काळ्या कलरला क्रॉस करून खाली गेला असेल तर सपोर्ट ब्रेक करायला पाहिजे, तेव्हाच आपली एंट्री असणार। आणि हिरव्या कलरनं काळ्या कलरला क्रॉस करून वरती गेलं तर आपलं त्या ठिकाणी रेजिस्टन्स ब्रेक करणं आवश्यक आहे। त्यानंतरच आपल्याला हा सेटअप
म्हणजे वापर करायचा आहे। तर ह्याच्यामध्ये अजून आपण व्हॅल्यूम पण जोडू शकतो। जर कॉल साईडला ब्रेक करत असेल रेजिस्टन्स आणि खाली इंडिकेट दाखवत असेल, आपण कॉल घेण्याच्या तयारीत असेल, तर त्या ठिकाणी जर व्हॅल्यूम स्ट्रॉंग असेल तर ते पण आपल्याला एक मदत होईल। किंवा खाली जर ब्रेक करत असेल हिरव्या लाईन काळ्या लाईनला आणि सपोर्ट जर ब्रेक करत असेल कॅन्डलच्या ह्याच्यातून माध्यमातून, तर तिथं आपण सपोर्ट ब्रेक केल्यानंतर पुट साईडचं व्हॅल्यूम पण बघू शकतो किंवा चेंज इन ओव्हर डाटा पण आपण बघू शकतो आहे की कॉल साईडला जास्त आहे की पुट साईडला जास्त आहे, ते पण बघून आपण ह्याच्यामध्ये एक अंदाजा लावून तशा प्रकारे पण आपण ह्या सेटअपचा वापर करू शकतो आहे। तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रकारे जर येणारे पुढचे व्हिडिओ तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्याच्यामुळे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। आणि अपेक्षा करतो तुम्ही ह्या व्हिडिओमधून काहीतरी शिकचाल, आनंद घेचाल आणि याचा व्यवस्थितपणे अभ्यास केल्यानंतरच याचा वापर तुमच्या मर्जीने करणार, अशी अपेक्षा करून भेटतो तुम्हाला मी एका पुढच्या नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।